हॅलो नमस्कार. मी नेहा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. सकाळचे वाजले आहे 6:30 आणि मी उठलेली आहे. आज मी देत आहे माझ्या डेली रुटीन. आधी मी फ्रेश होऊन घेते आणि म्हणजेच फेस वॉश करून घेते. त्यानंतर पाणी प्यायला घेते. ही माझी सवय आहे. रात्रभर भिजत ठेवलेले बडीशेप, ओवा, जिरे ते पाणी उकळून मी पिते. असं म्हणतात पाणी पिल्याने आपले पोटातले अवयव जागृत होतात, म्हणून मी पाणी पिते. बाकी काही हळूहळू पाणी पित आहे. सावकाश सावकाश पाणी प्यायचं असतं. एक एक घोट घोट घेत. एकदमच प्यायचं नसतं पाणी, त्यामुळे हळूहळू घ्यावं लागतं. त्यानंतर मग माझं नेहमीप्रमाणे क्लिनिंग, सोफा साफ करणे, टीपॉय साफ करणे, टी व्ही साफ करणे, हे डेली रुटीन आहे. माझ्या डेली रुटीनमधलं क्लिनिंग आहे. त्यानंतर मग झाडू, पूर्ण घरभर झाडू मारून घेणे. त्यानंतर मी 30 मिनटं माझा योगा करते. योगा केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते, कुठलाच थकवा जाणवत नाही. 20 ते 30 मिनिटे मी योगा करत असते. योगासन झाल्यावर मी लगेच किचनमध्ये येते पीठ मळण्यासाठी. पीठ मी अर्धा तास आधीच मळून ठेवते, का तर ते मुरावं म्हणून. आणि मुरलं की चांगलं ते चपात्याच्या होतात. आणि चपात्या चांगल्या झाल्या की ते खायला खूप छान वाटतात. आणि मला चांगल्या चपात्या झाल्या की ते खूपच समाधान वाटतं की बाबा चांगल्या चपात्या झाल्या आहेत म्हणून. त्यानंतर मी चिकनची तयारी करायला घेते. चिकन मी काल रात्रीच आणून ठेवलं होतं आणि ते मॅरिनेट करून ठेवलं होतं. दही, आलं लसूणची पेस्ट, हळद, मीठ हे सगळं लावून ते रात्रभर ठेवलं होतं. जर आपण मॅरिनेट करून ठेवलं ना तर चिकन खूपच छान टेस्टी होऊन जातं, त्याची ग्रेव्ही वगैरे. त्यामुळे मी आधीच सगळं रेडी करून ठेवते. सकाळच्या टिफिनला खूप घाई गडबड असते ना, त्यामुळे मला करावं लागतं हे सगळं, म्हणून मी आधीच करून ठेवत असते. आता त्याला वाटप पण झालेलं आहे, चांगलं खोबरं पण झालेलं आहे भाजून वगैरे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये फोडणीला कांदा घालते. फोडणीला नाही, पण मी ते वाटपासाठी कांदा चांगलं लालसर असं करून घेते, जेणेकरून ते कच्चापणा राहणार नाही. आता हे बघा मी चिकनला लावलेले आहे दही वगैरे. आणि हे वाटपसाठी मी प्लेटमध्ये काढून ते थंड करण्यासाठी ठेवते, की थंड झालं की ते व्यवस्थित वाटलं जातं आणि ते अजून त्याला टेस्ट येते. थंड वाटपच वाटायचं, जेणेकरून त्याला चांगली टेस्ट येत असते. माझी फंबलिंग होत असेल बोलताना, कारण की आता मी व्हॉईसवर घाईघाई देत आहे. मला बाहेर जायचं आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे ते माझ्याकडे कमी वेळ असल्यामुळे मी फंबलिंग करत आहे. आज होत आहे माझी फंबलिंग. आणि समजून घ्या, मी नवीनच आहे यूट्यूबमध्ये, त्यामुळे माझं होतं असतं मध्ये मध्ये फंबलिंग वगैरे. आता मी चपातीचं पीठ मळलेलं आहे, तर चपाती करण्यासाठी घेतलेली आहे. आणि चपाती छान झाली की ती छानच वाटते खायला वगैरे. त्यामुळे चपात्या ह्यांच्या टिफिनसाठी आणि दृष्टीच्या टिफिनसाठी या दोघांच्या चपात्या असतात टिफिनला. ह्यांच्या टिफिनला मी चिकनची ग्रेव्ही दिलेली आहे आणि दृष्टीच्या टिफिनला मी बटाटा आणि मटरची भाजी बनवलेली आहे. तो त्याचा व्हिडिओ तर नाही मी शूट केला, कारण की तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे बटाटा आणि मटरची भाजीचा. नेक्स्ट टाईम मी तिला टिफिनमध्ये देईल, ते पण मी शेअर करीनच की काय काय देत असते मी तिला टिफिनला.
आणि तिला मी जास्त तर शक्यतो हेल्दीच देत असते, की जेणेकरून हेल्दी तिने खावं म्हणून. आणि दुपारच्या वेळेस तर तिने व्यवस्थित जेवावं हेच मला वाटतं, त्यामुळे मग तिला हेल्दीच देत असते. चपाती भाजी वगैरे, भाकरी भाजी असंच मी तिला देत असते. असो, चला चपात्या झाल्या आहेत. तर चपात्या झाल्यावर मी लगेच वाटा साफ करून घेत आहे. प्रत्येक गोष्टी झालं की लगेच मला वाटा साफ करायची सवय आहे, ती घाणेरडीत माझी, की मला थोडं आसपास मला क्लीन हवं असतं आणि म्हणून मी ते वाटा साफ करून घेत असते प्रत्येक वेळेला. आता मी ते वाटप जे मी बनवलं होतं ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेते आहे. आणि ग्राइंड करून झाल्यावर अगेन माझं तेच काम, मिक्सर साफ करून घेणे. हाताबरोबर ज्या गोष्टी होतात त्या पटकन होऊन जातात, की पटापट साफसफाई होते. आता मी चिकनला फोडणी देत आहे. फक्त मी त्याच्यामध्ये तेलच टाकलेलं आहे आणि तेलात मी ते वाटप केलेलं त्याची मी फोडणी घालत आहे, बस. बाकी काही घालत नसते. हां, प्रत्येक वेगवेगळ्या व्हरायटीजची मी चिकन बनवत असते. कधी कधी फोडणीसाठी मी कांदा आणि टोमॅटोचा वापर करते. कधी कधी मी अख्खे मसाले आपले असतात त्याचा यूज करत असते. तोच मी फोडणीसाठी वापरत असते. आता फक्त साधं मी फोडणीसाठी तेलात ते मी वाटप टाकलेलं आहे. आणि चांगलं परतवून झाल्यावर, तेल सुटेपर्यंत परतवून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये ते चिकन सोडलेलं आहे. आणि चिकन चांगलं वाफेवरती मी बनवत आहे, त्याच्यामुळे ते अजून ते चांगलं सुटतं, त्याला तेल पण चांगलं सुटतं आणि ते दिसण्यात पण छान वाटतं. त्यानंतर मी तुळशीला पाणी घालते आणि तुळशीला पाणी घातलं मी पूजा करून घेते. पूजा झाल्यावरती 1-5 मिनटं माझी पूजा चालू असते आणि शांतता हवी असते मला पूजा करताना, त्यामुळे मी ती पूजा करून घेते. त्यानंतर मी तुळशीला सुद्धा अगरबत्ती नेहमीप्रमाणे तुळशीची पूजा करून घेते. पूजा झाल्यावरती मग माझा स्किन रुटीन चालू होतो. आधी लावते मी टोनर, रोज वॉटर आपला, आणि थोडंसं स्प्रेड झाल्यावरती त्याला थोडंसं 5 मिनटं वेळ देते सोक होण्यासाठी. आणि मग लावते मॉइश्चरायझरसुद्धा मी अख्ख्या स्किनला मी अप्लाय करते आणि स्किन पण सॉफ्ट होते. थोडं जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर लावते. त्यानंतर सनस्क्रीन मी घेतले फॉक्सटेलची, ती माझ्या स्किनला पण छान सूट होत असते आणि ते सुद्धा छानपैकी असं लावून घेते. 5 मिनिट्सचा गॅप घेते मी. व्हिडिओमध्ये वाटत असेल की फटाफट आहे, पण तो एडिटिंग आहे. 5 मिनिट्सचं मी गॅप घेऊन ते लावत असते. त्यानंतर आलं पॉन्ड्सची बीबी क्रीम पण छान अशी लावते आणि बीबी क्रीम मी डेलीज यूज करते, त्यामुळे मला ते सूट पण होतं आणि चेहरा पण खूप सुंदर वाटतो त्याच्याने. आणि बीबी क्रीम लावल्यावर बीबी क्रीमसुद्धा मी छान अप्लाय करून घेते अख्ख्या फेसवर. आणि छान अप्लाय झाल्यावर मग मी शेवटी लावते एक टिकली, छोटूशी अशी माझी एक टिकली असते फिक्स, ती लावते. हे झालं माझं स्किन रुटीन. आणि मग शेवटी एक लिप बाम, निव्हियाचा लिप बाम, तो लावते. त्यानंतर मी जाते दृष्टीला उठवायला. तिच्या स्कूलची वेळ झालेली आहे, त्यामुळे तिला उठवायला जाते की पण मॅडम काही उठायचं नावच घेत नाही. आम्हाला खूप जास्त झोप आलेली आहे. म्हणते थोडा 5 मिनटं मम्मा झोपू दे मला. जास्त झोप असल्यामुळे डोळ्यावरती तिला उठताच येत नाही. मम्मा बोलते 5 मिनटं थांब. आणि तिला असं सकाळचं तिला असं जवळ घ्यावं लागतं. लहानपणापासून सवय आहे ती. तिला घेतलं नाही की ती चिडचिड करते आणि मग ती स्कूलला जाताना पण चिडचिड तिची होत असते की मम्माने आज मला घेतलं नाही जवळ वगैरे. ते झालं की मग नाश्त्याची तयारी. आज मी बनवत आहे रवा उत्तप्पा दृष्टीला खूप जास्त आवडतो आणि मलासुद्धा, पण माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही. ते बोलतात की रवा उत्तप्पा मला देत जाऊ नकोस, पण ठीक आहे, हेल्दी असल्यामुळे मी त्यांना अधूनमधून देत असते की खा, थोडं पोटामध्ये पण जरा जाऊ द्या हेल्दी गोष्टी. आणि मध्ये मी ते गरम पाणी पित आहे. ती सवय आहे मध्ये गरम पाणी प्यायची मला. आणि रवा उत्तप्पाच्या बॅटरसाठी मी रवा घेतला आहे, दही, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि मीठ. आणि आता हे तव्यावरती मी स्प्रेड होत आहे. छान असं खरपूस भाजून घेतल्यावर ते खायला पण खूप छान टेस्टी लागतं. आम्ही रवा उत्तप्पा मी कधी दहीसोबत खातो किंवा मी केचप बरोबर खातो. आणि झालं, उठली मॅडम. त्या उठल्यावर अगेन ती माझ्याजवळ आली मला जवळ घेण्यासाठी. आणि ह्यांना मी दिला आहे रवा उत्तप्पा.
पण ह्यांचं थोडंसं चाललेलं आहे की का वगैरे दिलं मला हे सगळं, पण त्यांनी खाल्लं ते मनापासून. आणि दृष्टी नंतर ब्रश करून घेते. त्यानंतर आमचे साहेब गेले ऑफिसला, त्याने मी थोडंसं सोडायला गेली बाहेर. आमचं बाय बाय चाललं होतं. आणि मग ते गेल्यावर मी थोडंसं खाऊन घेते. खाऊन घेतल्यावर अगेन दृष्टी येते की मम्मा काय बनवलं आहे, मला पण खायचं आहे. तर मी तिला सांगत आहे आधी आंघोळी करून घे आणि आंघोळी केल्यावरतीच खायचं. तिला खायचं खूप इच्छा होती, पण तिला म्हटलं जा पहिला खाऊ, आंघोळ करून घे मग आपण खाऊया. आंघोळ झाल्यावर मग तिची मी शाळेची तयारी, तिचे केस विंचरून घेत आहे. केस विंचरली की ती एकच तेल घालत असते आणि आय कार्ड वगैरे हेअरबँड त्यानं कंपल्सरी केला आहे, कारण की मुलांच्या डोळ्यावरती केस येऊ नये म्हणून त्याने ह्या वर्षीपासून हेअरबँड कंपल्सरी केलेलं आहे ब्लॅक कलरचं. आणि ते झाल्यावर मग लगेच दृष्टी एकदम आवडीने तिचा आवडता ब्रेकफास्ट करत आहे. त्यामध्ये ती खूपच अशी मन लावून ती ब्रेकफास्ट खात आहे. आणि तिला दह्यासोबतच जास्त आवडतं, केचप तिला अजिबात आवडत नाही. दह्यासोबत तिला थेपले, मेथीचे थेपले, डोसा जे काय असेल ना आपले पॅनकेक टाईप सगळं, ते तिला फक्त दहीसोबतच आवडतं. तिला केचप अजिबात नाही खात. त्यानंतर मग तिचे ते बुक्स भरण्यामध्ये ती व्यस्त आहे. आणि तिला म्हटलं की बाबा टिफिन तुझा राहिला, मग ते टिफिन आणि बॉटल पण घेत आहे. आणि ते झालं की मग मी तिला सोडायला जाते खाली. आणि तिची व्हॅन ती खालीच येत असते, बिल्डिंग खाली अगदी. आणि व्हॅनमध्ये तिला घेऊन जाते मी सोडण्यासाठी. अगदीच खूपच लेट, 5 मिनिट्स तरी लेट झालं होतं. त्यामुळे ड्रायव्हर अंकल तिचे खूपच थोडेसे तापले होते की काय तुमचं नेहमीचं लेट असतं, थोडं लवकर पण येत जा. सगळे मुलं येऊन थांबलेले होते, वेटिंग केलेले होते. सगळे मुलं येऊन थांबले होते. सॉरी मध्येच अडकली मी. आता आम्ही जातो आहे डान्स क्लासला. तिचा 7 ते 8 तिचा डान्स क्लास असतो आणि त्यामुळे आम्ही निघालो डान्स क्लास करायसाठी. आणि झाला असा की लिफ्टजवळ एक तिच्या फ्रेंडची मांजर, ती त्या एक इलेक्ट्रिक डंपमध्ये ती अडकली होती. आणि त्यामुळे दृष्टी खूपच टेन्शनमध्ये होती की ती मांजर अडकली, मम्मा तिला काढायचं कसं आपण. आणि ती मांजर अडकल्यामुळे तिने तिच्या फ्रेंडला बोलावलं की बाबा तुझी मांजर अडकले, प्लीज काढ. पण तिची फ्रेंड काय आली नाही, पण तिच्या फ्रेंडची मोठी बहीण आली आणि तिला ती घेऊन गेली. दृष्टीला ते बघून खूपच रिलॅक्स फील झालं की बाबा मांजर अडकलेली ती निघाली बाहेर. त्यानंतर आम्ही ऑटो पकडली आणि ऑटोमध्ये मॅडम लॉलीपॉप खात होत्या. आणि मग मी तिला डान्स क्लासला सोडलं. डान्स क्लास सुटल्यावर आम्ही लगेच छोटीशी पाणीपुरी पार्टी केली. जे आम्ही फर्स्ट ब्लॉग माझा होता ना आधीचा, त्यातले ज्या फ्रेंड्स होते त्यांची मुलं, त्यांच्यासोबतच आम्ही पाणीपुरी पार्टी केलेली आहे, छोटीशी असं. आणि हे आमचे फिक्स अंकल आहेत पाणीपुरीवाले. त्यांचीच पाणीपुरी आम्हाला खूप जास्त आवडते आणि ते खूप छान पण आहेत. सगळ्यांशी एकदम मिळून मिसळून बोलतात वगैरे. आम्हाला एक्स्ट्रा पुरीसुद्धा देतात शेवटी. आणि खूप छान पण वाटतं की असं ट्रीट केल्यावरती, असं आपल्यापणाने ट्रीट केल्यावरती खूप छान वाटतं. आणि खायला पण खूप सुंदर लागते पाणीपुरी. आणि फिक्स अशा आपण आपल्या पाणीपुरी स्टॉलवरतीच आपण खात असतो, त्यामुळे खूपच. आणि आमच्यातली एक आहे, तिचा उपवास असल्यामुळे, फ्रायडेचा उपवास असल्यामुळे ती बिचारी काहीच खाऊ शकत नव्हती. आम्ही तिला जळवत होतो की बघ आम्ही कशी पाणीपुरी खातोय, टेस्ट एकदमच. आणि ती आम्हाला ओरडत आहे की बाबा तुमच्या पोटात दुखेल, तुम्हाला पण पाणीपुरी खायची आजच होती का वगैरे, असं चाललं होतं वगैरे असं. पण नेक्स्ट टाईम आम्ही तिला घेऊन अगेन खाऊ आम्ही तिला. पण छान वाटत होतं. मुलांना पण पाणीपुरी खायला आवडते, पण आम्ही रोज खात नाही. 1 महिन्यातून 1-2दा आम्ही खातो, मुलांना घेऊन येतो असं पाणीपुरी. आणि त्याची पाणीपुरी बी चांगलीच असते, असं हायजीन वगैरे असतं पाळलेलं, त्यामुळे खायला चांगलं वाटतं. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं आहे आजचं माझं डेली रुटीन, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मला कळवा की माझी काही चूक होत असेल तर प्लीज असं काहीतरी मला सांगत जा, आणि मग मी माझी मिस्टेक सुधारेन वगैरे. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल किंवा मी नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब